आणि या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर सुनेत्राताई पवार यांनी डाव टाकला। अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आपल्या दादांचा काही लोकांनी ठरवून घातपात केलेला आहे आणि त्या सर्व लोकांना, त्या सर्व मंत्र्यांना, त्या सर्व नेत्यांना आता आपल्या सुनेत्राताई पवार यांनी मोठा दणका दिला असून या सर्व मंत्र्यांचा गुप्त कट आत्ताच उघड झाला आहे। ताईंनी असं काही दणका दिला आहे की या मंत्र्यांची अक्षरशः झोप उडाली आहे। नेमका सर्वात मोठा गुप्त डाव ताईंनी काय टाकला त्याचा सर्वात मोठा उलगडा आपण या व्हिडिओतून करणार आहोत। त्यामुळे तुम्हाला फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल, कारण की ताई आता राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि सत्यता असून सुद्धा कशाप्रकारे सत्ताधारी लोकांना घाम फुटलेला आहे यांचे सर्व काळे कारस्थानं आता समोर येणार आहेत। महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा भूकंप होणार आहे। नेमकं पुढील 10 दिवसांमध्ये कोणत्या मोठ्या घडामोडी होणार आणि आपल्या दादांना न्याय कसा मिळणार त्याची सर्व माहिती आपण व्हिडिओच्या शेवट तुम्हाला सांगणार आहेत। त्यामुळे तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल। आपल्या दादांचा अपघात होऊन आता बराच काळ गेलेला आहे, तरीही तपास यंत्रणेला दादांच्या अपघाताबद्दल काही ठोस पुरावा हाती लागत नाही। अमोल मिटकरी, रोहित पवार यांनी वेगवेगळ्या प्रकारे पुरावे सादर केले आहेत, तरीही अजून तपास यंत्रणा पूर्णपणे लक्ष घालून सखोल तपास करताना दिसत नाही। आपल्या दादांसोबत नेमकं काय झालं होतं, कोणी कोणी दादांचा घात केला, हे सर्व जाणून घेण्याचा अधिकार महाराष्ट्रातील जनतेला आहे। परंतु सध्या परिस्थिती बघता राज्य सरकार, केंद्र सरकार महाराष्ट्रातील जनतेपासून काहीतरी लपवित आहे। ते जे लपवलेलं आहे ते आपण तुमच्या समोर आणलं असून ते बघून तुम्हाला अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसेल आणि तुम्ही सरकारला जाब विचारणार की का बरं आमच्या दादासोबत असं केलं, का बरं आमच्यापासून सत्य लपवलं। हा सर्व गुप्तकट मी तुम्हाला पुढे व्हिडिओतून सांगणार आहे। फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका, नाहीतर तुम्हाला काहीच माहिती समजणार नाही। त्यामुळे फक्त शेवटपर्यंत बघा। आपल्या सुनेत्राताई पवार सध्या महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री आहेत। संपूर्ण महाराष्ट्राने दादांच्या रूपाने एक मोठा नेता गमावला, एक आपला सच्चा माणूस गमावला, एक सच्चा आधार गमावला। परंतु सुनेत्राताई पवारांनी आपला आयुष्याचा जीवनसाथी गमावला। त्या स्त्रीचे दुःख फक्त त्यांनाच माहिती आहेत। परंतु आपल्या पतीसोबत काय झालं, कुणी केलं, यामध्ये कोण कोण मोठे नेते सहभागी आहेत, या पाठीमागे काही घातपात आहे का, याचा सुद्धा उलगडा आता सुनेत्राताई पवार यांनी केला आहे। सत्तेत राहून सुद्धा सत्ताधारी पक्षाला ताईंनी अक्षरशः घाम फोडला असून सर्व मोठ्या नेत्यांचे आता धाबे दणाणले आहेत। या सर्व मोठ्या नेत्यांना आता धाक पडलेला आहे की आपले काळे धंदे समोर येतात की काय, कारण की या मोठ्या नेत्यांनी सर्व कट रचला होता आणि सर्व प्लॅन केलेला होता। हा सर्व यांचा प्लॅन उघड झाला असून या सर्वांची नावे ऐकल्यानंतर अक्षरशः तुम्हाला धक्का बसेल। आधी सर्व यांनी कसा कट रचला आणि कशा प्रकारे घात झाला याचा सर्वात मोठा गुप्त पुरावा आत्ताच आपल्या हाती लागला आहे। हा पुरावा बघितल्यानंतर अक्षरशः तुमच्या पायाखाची जमीन सरकेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण होईल। हा सर्व पुरावा मी तुम्हाला व्हिडिओ पुढे देणार आहे। फक्त तुम्ही अर्धवट व्हिडिओ सोडू नका, पूर्ण शेवटपर्यंत बघत रहा। हा राडा आहे आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी आणि मुंबई पोलिसांमधला। मुंबईतल्या मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि मिटकरी यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत ही बाचाबाची झाली आहे। आता या बाचाबाची मागची सगळी स्टोरी जाणून घेऊ। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत। रोहित पवारांनी या प्रकरणात गंभीर आरोप करत मोठं प्रेझेंटेशन दिलं। अनेक आरोप आणि दावे केले जात असतानाच दुसरीकडे आता डीजीसीएने व्हीएसआर कंपनीला मोठा दणका दिलाय। व्हीएसआर कंपनीच्या 4 ते 5 विमानांची उड्डाणं बंद ठेवण्याचे निर्देश डीजीसीएनं दिलेत। यानंतर रोहित पवार आणखी आक्रमक झालेले दिसले। रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे थेट एफआयआर करण्यासाठी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात पोहोचलेले दिसले। त्यावेळी पोलीस अधिकारी आणि रोहित पवारांमध्ये मोठी शाब्दिक चकमक झाली।
आम्ही काही गोंधळ घालत नाही किंवा काय. अनुषंगाने ते राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? हो, एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेलं आहे. माझं स्टेटमेंट अर्ज नाही दिला. 28 जानेवारीला अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणात सध्या सीआयडी चौकशी सुरू असून दुसरीकडे डीजीसीए सुद्धा या प्रकरणाची चौकशी करत आहे. पण रोहित पवार यांनी या प्रकरणात खोलात जाऊन काही गंभीर आरोप केलेत. बारामतीतल्या या विमान अपघात प्रकरणात रोहित पवार यांनी VSR कंपनी आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाच्याही चुका असल्याचा आरोप केलाय. याच प्रकरणात डीजीसीएने 24 फेब्रुवारीला पहिली कारवाई केली आहे. डीजीसीएनं काय कारवाई केली? VSR कंपनीने विमान वाहतुकीचे काही नियम आणि परिमाणांचं उल्लंघन केल्याचं ऑडिटमध्ये आढळलंय. त्यामुळे कंपनीला पुढील आदेशापर्यंत लेअरजेट 40 आणि लेअरजेट 45 जातीची 4 विमानं उडवता येणार नाहीयेत असे निर्देश देण्यात आले. हाच मुद्दा घेऊन रोहित पवार आज दुपारी मुंबईतल्या मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गेले. VSR कंपनीच्या प्रकरणात डीजीसीएनं आता कारवाई केली आहे. त्यामुळे या कंपनीच्या विरोधात FIR करण्यासाठी रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये गेले. तेव्हा तिथे बराच वेळ वातावरण तापलेलं होतं. त्यावेळी DCP प्रवीण मुंडे हे तिथे पोहोचले आणि त्यांची आणि रोहित पवारांची बाचाबाची झाली. जर आपण बघितलं तर डीजीसीए कडनं एक तिथं सर्क्युलर काढण्यात आलं. त्यांनी तिथं एक जी VSR नावाची कंपनी यांच्यावर डीजीसीएने फक्त 5 विमानावर म्हणजे 25 विमानं त्या कंपनीची असतील तर 5 विमानावर तिथं कारवाई करून त्याला ग्राउंड केलं. म्हणजे काल जे पत्र डीजीसीएने काढलं त्याच्यामध्ये VSR कंपनी जबाबदार आहे हे तिथं प्रत्यक्षपणे तिथं सांगितलं. त्याच्याच बरोबर जर आपण बघितलं डीजीसीएच्या अंतर्गत त्याच्यात विमान एअरवर्दी आहे नाही आहे हे बघण्याची जबाबदारी डीजीसीएची सुद्धा आहे. त्यामुळे काल केंद्र सरकारच्या एका विभागाकडनं ते पत्र आल्यानंतर त्या पत्राचा उपयोग करून आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला इथे FIR करण्याचा प्रयत्न केला. FIR करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे आमचा FIR का घेत नाही असं म्हणत रोहित पवार आक्रमक झाले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी FIR करण्यास नकार दिल्यानं वाद झाल्याची माहिती स्वतः रोहित पवार यांनी दिली आहे. FIR करत असताना सुरुवातीला